चांगली गोष्ट बोललो ना मी. सिक्युरिटी पिटिशन या महाराष्ट्रातला एकत्र आला आणि आंदोलनाच्या धगीमुळे सरकारने पिटिशनचा विषय नाही सर, नंतर विचारतो. सर्वेक्षण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं आजपासून राज्यभर सर्वेक्षण घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे. बरोबर. तेच सर्वेक्षणच त्या सिक्युरिटी पिटिशनसाठी चाललंय. मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे त्याच्यासाठीच ते. म्हणून आम्ही सांगतोय की त्याचं स्वागत केलंच ना मी, परंतु टिकणार आहे का आम्हाला तोच विषय. सर्वेक्षण होणार परत तिथंच जाणार आहे तो विषय सिक्युरिटी पिटिशन जवळच. कारण मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे. त्याच्यातल्या अटी शर्ती ज्या आहेत गायकवाड आयोगाच्या त्या भरून काढाव्या लागणार आहेत. त्यामुळं ते टिकणार आहे नाही आहे ते अनेक प्रश्न आहेत त्याच्या. आणि टिकणार आहे तर स्पष्टीकरण करणं सरकारचं खूप गरजेचं आहे. परंतु चांगली गोष्ट आहे कामाला लागलेत. किमान या आंदोलनाचं मराठा एक आलाय, ह्या मराठ्यांचं सुद्धा स्वीकारण्याचं त्यांचं ना हरकत नाही आहे त्यांची. परंतु ओबीसी आरक्षणाने आमची मागणी त्याप्रमाणे करावं याच्यावर आम्ही ठाम. सिक्युरिटी पिटिशनवर आज सुनावणी आहे सुप्रीम कोर्टात. उद्या 24. ठीक आहे. आता ती काय निर्णय सुनावणी कशी ओपन कोर्टात आहे की हिअरिंग चेंबरमध्ये अनेक विषय आहेत त्याच्यात. उद्या बघूयात, कारण न्यायालयाच्या विषयावर बोलणं बरोबर नाही. मराठा समाजासोबत इतर समाजाचंही सर्वेक्षण व्हावं अशी मागणी केली जाते. सगळ्या दुनियाचं करा, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही कुठं म्हणलं याचं करू नका आणि त्याचं करू नका. फक्त ते टिकणार आहे का आमचा मूळ प्रश्न आहे. आमच्या भविष्याचा प्रश्न आहे इथं, आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. रात्री मी तेच सांगितलं, कारण 4:30 वाजेपर्यंत इथं कार्यक्रम झाला आणि 4:30 ते 5:45 वाजेपर्यंत सरकारचे प्रतिनिधी आले होते. त्यांच्याशी 5:45 वाजेपर्यंत चर्चा झाली. त्यामुळे त्यांनाही आम्ही तेच सांगितलं की 54 लाख नोंदी आहेत. त्यांचा जो परिवार आहे त्या परिवारालाही मिळालं पाहिजे आणि सगळे सोयऱ्यांचाही अध्यादेश आला पाहिजे. यासाठी चर्चा झाली. आता गेलेत माघारी, सांगतो म्हणे, विचारतो सरकारला कोण आहे. अजून मैदानात परवानगी दिलेली नाही. आणखी आता 2 दिवसावर आले. आम्ही कायद्याचा सन्मान केलेला आहे दादा. आम्ही अर्ज केलेला आहे. आम्ही कायद्याच्या नियमाच्या पुढे जात नाही. सरकारनं मराठ्यांना विटीस धरायला नाही पाहिजे आणि परवानगी तर द्यायला पाहिजे. नाही दिली तरी मी बसणार आहे आणि दिली तरी बसणार आणि नाही दिली तरी मग बसणार. रात्री जे लोक आले होते त्यांनी काय निरोप दिला, त्याच्यामध्ये कोण कोण होतं त्यांची नावं सांगतात. विभागीय आयुक्त मराठवाड्याचे ते होते आणि 2 कलेक्टर होते वाटतं, बहुतेक कलेक्टर साहेब त्यांच्यासोबत सरकारच्या वतीनं आलेले होते ते. आणि ती चर्चा केली. परंतु चर्चा आपलीच जी आहे त्याच्यावर ठाम आहेत. आपण बदलणार नाहीत. आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो, त्यांना स्पष्ट सांगितलं. त्यांचं काय म्हणणं होतं तेच आता सरकारला जाऊन लगेच सांगतो. म्हणजे मुख्यमंत्री साहेबाशी किंवा 2 उपमुख्यमंत्री साहेबाशी कोणाशी चर्चा करतात मला नाही माहीत, पण मुख्यमंत्री साहेबाशी करणार लगेच असं त्यांनी सांगितलं. काय करतील तो मराठ्यांचा विजय होईल, नाहीतर आम्ही मुंबईकडे निघालोच. आज चर्चेची शक्यता आहे. आज चर्चेची येत होते तुम्हाला प्रस्ताव द्यायचे, चर्चा करायचे, मध्यस्थी करायचे. आता ते बाजूला राहतायत आणि अधिकाऱ्यांना पाठवतात. बोलायला जागा नाही ना. इकडे सगळा खरा कारभार आहे. जेव येईल तेव साक्षीदार आहे. त्यांच्या समोर गोष्टी ठरलेल्या आहेत आणि मी समाजाकडून मी ते काही झालं तरी मी कोणाशी मित्रत्व निभवलं तर माझ्या जातीचं वाटलं नाही करू शकत. त्यामुळे आता पलटून पाठवल्याशिवाय पर्याय नाही. आज शक्यता आहे का कोणी भेटायला येण्याची? काही तसं काले निरोप आलाय का? काही किंवा आज येते का नाही, पण ते मात्र आज चर्चा करणार आहेत हे त्यांनी सांगितलं. आता येणार आहेत का नाही, फोन आला की मी तुम्हाला सांगितलं म्हणून समजायचं. तुमच्यापासून काहीच लपून नाही आपलं. धन्यवाद. मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा सध्या रांजणगावपर्यंत पोहोचलेली आहे आणि तिथून ते माध्यमांशी बोलत होते. हळूहळू ते मुंबईकडे कूच करतायत. मात्र आपण आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं.